विठोबाचे झालो विठाला भजे ब्रजे कमंडन समस्त पापकंडन स्वभावाचे तरुचरण सदैव नंदन सुप्रीच गोच भजे ब्रजे समस्त नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय हे आपुले सोफाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची वरी बैसव पाऊले श्री गुरूंची प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्व वंदे महाराष्ट्र भूषण देहू निवासी वैराग्यस्य परम मूर्ती ज्ञानेश प्रिय संत श्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा मानवी देहाचं अनन्य साधारण असलेलं महत्व विशद करणारा अभंग आहे विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार माननीय श्री शांताराम बापू कटके आलं पाहिजे. ईदभर पोटाची खळगीच आपण भरू लागलो तर जनावर आणि आपण एका मापात मोजल्या जाऊ. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान. पोटच भरायची अक्कल देव जनावरांना सुद्धा देतो. झोप आल्यानंतर झोपलं पाहिजे गाढवांना सुद्धा कळतं. लेकरांना जन्म द्यायचा तर डुकरं माणसापेक्षा जास्त पिलांना जन्म देतात. एका वेळेला 12 पिलांची आई होते ती डुकराची मान. आपणही लेकरांना जन्म दिला तर काय पराक्रम केला. आमच्या गंगाखेडला 56 लेकर आहेत एका माणसाला. बायका 4 आहेत तो भाग वेगळा. अरे पण 56चा झाला म्हणजे काय झालं. शास्त्रात एक गोड श्लोक आला वरम एको गुणी पुत्र नच मूर्ख शतान्नपी एकच चंद्रतमो हंती नच तारा गणोपिच. लड़का देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस नहीं तो उससे मुर्गी भली महीने को 150. विठाला महाराज आपला जन्म फक्त घर बांधण्यासाठी झाला नाही. आपला जन्म फक्त पोट भरण्यासाठी झाला नाही. आपला जन्म फक्त मुलांचं संगोपन करून त्यांना वेल सेटल करण्यासाठी झाला नाही. आपला जन्म काहीतरी वेगळ्या कारणासाठी झालाय. याचा शोध आपण घेतला पाहिजे. माझं तर म्हणणं आहे आपला देह 3 गोष्टीसाठी आपल्याला वापरता यावा. एक तर देशासाठी वापरता यावा, दुसरं समाजासाठी वापरता यावा आणि तिसरं देवासाठी वापरता यावा. त्याच्याही पुढचं गोड वाक्य आहे. मला तर असं वाटतं देश देव आणि समाजासाठी ज्यांना जगता येतं त्यांनी जगावं आणि ज्यांना ह्या तिन्हीसाठी जगता येत नाही त्यांनी दुपारी 12 वाजता म्हणा असं नाही मरण आलं तर फाशी घेऊन मरावं. फाशी घेऊन नाही आलं तर औषध पिऊन मरावं. औषध पिऊन नाही आलं तर गळ्यात भला मोठा दगड बांधून तळ्यात उडी टाकून मरावं. खायला काळ आणि भुईला भार असण्यात काही अर्थ नाही. कुठे गेला तर कुठेच नाही आणि काय केलं तर काहीच नाही. असं होता कामा नये.
मी पदरचं बोलत नाही, प्रमाणाने सांगतो. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी जन्म वाया. जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू गेली, माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू. आणखी सोपं घ्या. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नहक जमाना. देशासाठी जगता यावं. दोन गोड वाक्य सांगतो तुम्हाला. आपल्याला जन्म देणारी माता कळली पाहिजे आणि ज्या मातीत आपण जन्माला आलो ती माती कळली पाहिजे. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे, जननी और जन्मभूमी स्वर्ग से भी महान है. ज्याला माता आणि माती कळली त्याचं जीवन सोन्याचं व्हायला वेळ लागत नाही, आणि ज्याला माता आणि माती कळली नाही त्याचं जीवन मातीमोल व्हायला वेळ लागत नाही. जीवन मातीमोल करायचंय की जीवन स्वर्णमय करायचंय ठरवा. आमच्या क्रांतिकारकांचे विचार पहा किती गोड होते. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला सूर्य चंद्र तारे. मातृभूमीच्या आरतीला सूर्य चंद्र आणण्याची भाषा करणारे आमचे क्रांतिकारक होऊन गेले. सर भरोसी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या भावना विचारा महाराज. मी नेहमी जवानांच्या संपर्कात असतो, त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे नेहमी संपर्कात राहतो. इतका आनंद वाटतो पोरांना महाराज. सीमेवर असतात ऑन ड्युटी, आणि माझा जेव्हा व्हिडिओ कॉल जातो तेव्हा डोळे भरून येतात त्या पोरांचे. बस म्हणतात महाराज बाप नाही बोलला तरी चालेल, तुम्ही महिन्यात एकदा व्हिडिओ कॉल करत जा. काय भावना असतात त्या पोरांच्या. मी दिवाळीच्या सणाला तेव्हा माझ्या गावाकडे येतात पोरं, मी तेव्हा त्या मिलिटरी मनला घरी बोलवतो, फराळ पाणी करतो, गप्पा टप्पा करतो, एखादा दिवस त्यांच्यात घालवतो. आता 6 दिवसापूर्वीच 4 जवान आले होते गावाकडे. मला फोन केला, मी घरी बोलावलं, जेवण झाले, आमचे गप्पा सुरू झाल्या. मी सहज विचारले पोरांनो कुठे रे सध्या पोस्टिंग तुमची. दोघं म्हणाले वाघा बॉर्डरला आहेत महाराज सध्या आम्ही, आणि दोघं म्हणाले आम्ही चीन बॉर्डरला आहे. कुठल्याही क्षणी ठिणगी पडली तर पहिला गोळीचा सामना आम्हाला करायचा आहे आणि पहिली गोळी आमच्याच बंदुकीतून सुटणार आहे. मी म्हणलं बरं ठीक आहे. त्या सीमेवर उभा असताना तुमच्या मनात काय भावना असतात, काय विचार असतात. इतकं गोड बोलले पोरं महाराज. पोरांनी सांगितलं महाराज आमच्याच नाही, तिथं उभा आठवत नाही, वडील आठवत नाही, घर आठवत नाही, गाव आठवत नाही, बायको लेकर काहीही आठवत नाही. आम्ही फक्त 2 भावना घेऊन तिथे उभे असतो. पहिली भावना, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिरंगा फडकताना दिसला पाहिजे. आणि दुर्दैवानं
आमचा मृत्यू झालाच तर आम्ही तिरंग्यात गुंडाळून गावाकडे गेलो पाहिजे. जगायचं ते तिरंगा फडकवण्यासाठी आणि मरायचं ते तिरंग्यात लपेटून गावाकडे जाण्यासाठी. गीताशास्त्र त्या शूरांचा गौरव करते. हतो अप्राप्स्यसि स्वर्गम जितवावा भोक्षसे महिम. जमलेल्या तमाम जनसमुदायाला बापूच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं एक विनंती करतो. हे जर तुम्ही केलं तर बापूंनी केलेला हा सगळा खर्च, या संयोजन समितीने केलेलं हा अट्टहास कुठेतरी कारणी लागला असं आम्हाला वाटेल. जमलेल्या तमाम भाविकांनी माझ्यासाठी आणि देशाच्या जवानासाठी एक गोष्ट करायला सुरुवात करा. एक वेळ मंदिर दिसल्यानंतर हात नाही जोडले तरी चालतील. देशाचा जवान समोरून आल्यावर त्याला सॅल्यूट करायला विसरू नका. कारण तो तिथं उभा आहे म्हणून आपण इथं बसलोय. तो उपाशी राहतोय म्हणून आपण 4 घास खाऊ शकतोय. तो कडाक्याच्या थंडीत तिथं -डिग्री तापमानात काम करतोय म्हणून आपण घरी किमान गोधड्या पांघरून झोपू शकतोय. त्यानं मायबापांना सोडून तिथं गेलाय म्हणून आपण मायबापाची सेवा करू शकतोय. त्याने बायका पोरांना सोडून तिथं उभा राहिलाय म्हणून आपण बायका पोरात राहून सुखाचा संसार करू शकतोय. तो डोळे फोडून जागा राहतो म्हणून आपण सुखाची झोप घेऊ शकतो. एकदा त्या जवानांसाठी माझ्या पाठीमागे घोषणा द्या. 2 वेळा मी पुढे म्हणल, तुम्ही फक्त जय जयकार करा. भारत माता की, भारत माता की, हर 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 हर. तुका म्हणे शूर दोही पक्षी भाला, तुका म्हणे मरता मुक्त झाला मान तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला जगला तर मान पावे. आमचा जवान जेव्हा लढतो, देशाला विजय मिळवून देतो, तेव्हा तो अशोक चक्र, परमवीर चक्र, राष्ट्रपती पदक अशा पदकांचा मानकरी होतो. त्याने छातीवर लावलेले बिल्ले शोभा म्हणून लावलेले नसतात. त्यानं देशासाठी अर्पण केलेले वर्ष आणि देशासाठी अर्पण केलेली सेवा छातीवरती पदकाच्या रूपानं शोभायमान होत असते. शूर धारातीर्थी पडला तर तिरंग्यात गुंडाळून गावाकडे जातो. पाहेपा ध्वजेचे चिरगूट राया जतन करिता, हा देह देशाच्या कारणी पडावा. देश हा देव असे माझा या भावनेनं जी जगतात ती खऱ्या अर्थानं जगलेली असतात. विठाला. दुसरं आम्हाला समाज कळावा. ज्या समाजातून आम्ही पुढे आलोय, आम्ही प्रगती केली आहे, आमच्या शेजारी पाजारी अवतीभोवती असलेल्या गोर गरिबांची आम्हाला आठवण असली पाहिजे. हे गोड वाक्य सांगतो. मी एकटा मोठा झालो काही नवल नाही. माझ्यामुळे 4 लोक मोठी झाले तर ते खऱ्या अर्थानं नवल झालं. प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या प्रत्येकाला हात जोडून विनंती करतो, आपण पुढे जात असताना आपला हात मागच्याच्या हातात द्या. म्हणजे फरफटत का होईना तुमच्या बरोबर तो थोडीफार प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. परार्थही अनुस्वार्थही. मागच्याचा हात हातात घ्या म्हणजे तो तुमच्या बरोबर प्रगती करल. एक. आणि दुसरं फायदा सांगतो, मागच्याचा हात हातात घ्या म्हणजे तुमचे तंगडे ओढायची संधी त्याला मिळणार नाही. महाराष्ट्र जर सगळ्या खेळांपैकी कोणत्या खेळात चॅम्पियन असेल तर तो कबड्डी मध्ये चॅम्पियन. महाराष्ट्रातले पोरं कबड्डीच्या भारतीय संघात पाठवा
आणि संघ ऑलिम्पिकला पाठवा. नाही सुवर्ण मिळालं तर आपण कीर्तन सोडून देऊ. कारण कबड्डीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तंगड्याला धरून ओढायचं, आणि याच्यामध्ये महाराष्ट्र एवढी प्रगती अजून कोणीच केली नाही. 75 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये महाराष्ट्राला पंतप्रधान पद मिळालं नाही. त्याचं एकमेव कारण आपल्याकडे लायक माणसं नव्हते असं नाही, खूप लायक होते, पण त्यांच्यापेक्षा तंगडे ओढणारे जास्त होते, म्हणून अजून एकही त्या पदापर्यंत गेला नाही. आम्ही विनोदानं सांगतो, अमेरिकेच्या कंपनीमध्ये आपला एक सॉफ्टवेअर इंजिनियर कामाला लागला. तो इंजिनियर म्हणून काम करता करता कंपनीला आवडला, त्याला डेप्युटी इंजिनियर बनवलं कंपनीने. पुन्हा त्या पदावर त्याची सेवा आवडली, त्याला चीफ इंजिनियर बनवला. त्याही पदावर सेवा आवडली, त्याला जीएम बनवला, जनरल मॅनेजर. अमेरिकेचे पोरं कपाळात मारून घेऊ लागले, अरे कुठून आला ते, पुणे जिल्हा कुठं, वाघोली कुठं, केसनंद फाटा कुठं, तिथलं एक छोट्याशा घरातून हे पोरग आलं आणि अमेरिकेत येऊन एका मोठ्या कंपनीचा जीएम झालं. याला खाली घेतला पाहिजे. त्या अमेरिकन तरुणातला एक तरुण पुण्यात 4-2 वर्ष राहून गेलेला होता. त्याला आपल्या महाराष्ट्रीयन तरुणांचा चांगला अनुभव होता. तो म्हणला, त्याला जर खाली आणायचं असेल तर काही करू नका, महाराष्ट्रातले दुसरे 2 पोर आणून इथं कामाला लावा, ते बरोबर ह्याला खाली घेतल्याशिवाय राहणार नाही. आपल्यातला सगळा मोठा सद्गुण म्हणा किंवा दुर्गुण म्हणा, पुढे जाणाराचे पाय खेचणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. जाऊ, मागच्याला हातात हात द्या आणि आपल्या हातात हात घेऊन त्याला थोडीशी प्रगती करायला लावा. आम्ही अभिष्ट चिंतन करतो, वाढदिवस करतो. आजही तो सोहळा आहे. या सोहळ्याला मी 100 पैकी 100 मार्क यासाठी देईल की अभिष्ट चिंतन करण्यासाठी बापूंनी कीर्तन महोत्सवाची निवड केली. हल्ली राजू सेठ, हल्लीचे वाढदिवस बघतो आपण, मिसरूड न फुटलेले पोरं महाराज, त्या पोराला सगळे टायगर म्हणतात. टायगरचा वाढदिवस आणि त्याचे चिल्लर पार्टी, टायगर ग्रुप. घरात झुरळ निघालं तर चड्डी न घालता पळतात. आणि त्यांचा वाढदिवस रस्त्याच्या कडेला भला मोठा टेबल ठेवायचा, त्याच्यावर 1000 रुपयाचा केक ठेवायचा, शॅम्पेन गिम्पेन करायचं आणि वाढदिवस साजरा झाल्यावर जेवायला बोला घरी जायचं. 10,000 फालतू खर्च करतात. अभिष्ट चिंतन करायचं नाही असं मी म्हणणार नाही. एक तर असं करा, एवढं मोठं होत नसेल मी सांगतो तसं करा. एखाद्या गरीब वस्तीतली शाळा निवडा, त्या शाळेमध्ये तुमच्या जन्मतारखेच्या दिवशी जा. गुरुजींना विचारा, गुरुजी मुलं किती आहेत? 200-300 मुलं जर असतील तर जेवढे मुलं आहेत तेवढ्या वह्या आणि तेवढे पेन घेऊन त्या शाळेत जा. 200 मुलं असतील तर 10ची वही, 5चा पेन. 200 मुलांना 3000 खर्च होईल, फक्त 3000. आणि त्या मुलांच्या हातात तुमच्या जन्मदिवसाच्या दिवशी त्या वह्या द्या. त्या चिमुरड्यांनी त्या वह्या आणि पेन हातात घेतल्यानंतर त्यांचा चेहरा किती आनंदी होतो एकदा पाहून घ्या. कीर्तनाच्या गादीवरून देवा शपथ सांगतो महाराज, पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर तुम्हाला जेवढा आनंद मिळणार आहे तेवढाच आनंद त्या चिमुरड्या पोरांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून नाही झाला तर मला विचार घेऊन बघा. कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमात जा, तिथल्या म्हाताऱ्यांना एखादा गोडधोड पदार्थ नेऊन द्या आणि त्यांचे समाधानी चेहरे पहा. तो खरा तुमचा वाढदिवस असेल आणि ते खरं तुमचं अभिष्ट चिंतन असेल. एखादी अशी वारकरी शिक्षण संस्था बघा आणि त्या शिक्षण संस्थेत जाऊन अन्नदान करा आणि लेकरांना पंक्तीत बसवून दोघा नवरा बायकोनी प्रेमानं वाढा आणि जेवणाऱ्या लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. माऊलींना समाधीत बसवून तुम्ही दर्शन घेताय, माऊलीचं दर्शन घेतल्यावर जे समाधान आहे तेच या छोट्या माऊलींना जीव घालताना तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. घेऊन मी पदरचं बोलत नाही, यालाही प्रमाण देतो. जे कारंजले गांजले
तोची साधूळ खावा देवतेचे जाता ज्या सिंहाने जो आपुले, ज्या सिंहाने जो आपुले, तोची साधूळ खावा देवतेचे जाता ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरिजो हृदय, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. कुठंतरी समाजाचंही आम्ही देणं लागतो, याही भावना जपल्या पाहिजे. देश आणि समाज. बघा, शिवरायांच्या चरित्रामध्ये प्रत्येक पानावर एक इतिहास पुरुष तुम्हाला सापडल्याशिवाय राहणार नाही. कित्येक नररत्नांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली आहे. आपलं धारोष्ण रक्त भारत मातेच्या चरणी अर्पण करावं लागलंय. तेव्हा छत्रपती शिवरायांचं स्वराज्य निर्माण झाले. इंग्रजांच्या तावडीतून देश सोडवण्यासाठी कित्येक क्रांतिकारकांना भारतभूमीला आपल्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक अर्पण करावा लागलाय. तेव्हा देश स्वतंत्र झालाय. काही नावं इतिहासात लिहिल्या गेली आणि काही नावं इतिहासात कुठंतरी हरपल्या गेली. असंच एक इतिहासामध्ये हरवल्या गेलेलं नाव शिवरायांच्या चरित्रातून मला सापडलं. तुमच्या पुढे आणतो, एकदा भजन करा. विठ्ठल एकदा दोन्ही हात वर करा, एकदा जोरात जयघोष करा, मग तुम्हाला त्या चरित्रात नेतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. असे मावळे पाहिजे. कित्येक नावं इतिहासात तुम्हाला सापडतील, काही हरवली ती तशीच हरवून. मी त्या ठिकाणाला जाऊन आलो म्हणून मला माहीत झालं. पन्हाळगडाच्या पायथ्याला एक समाधी पाहिली. त्या समाधीवरचा एक शिलालेख वाचला. राजमुद्रे सकट असलेला तो दगड, शिवरायांच्या राजमुद्रे सकट असलेला तो वाचला. त्या समाधीवर नतमस्तक झालो आणि त्या समाधीचा इतिहास तिथल्या लोकांना विचारून आलो. तो माहीत झाल्यावर माझ्या डोळ्यातून अश्रू आले, अंगावर काटा उभा राहिला. पन्हाळगडावर जेव्हा शिवराय कैदेत होते, सिद्धी जोहरचा वेढा होता. सिद्धी जोहर म्हणजे अत्यंत चिवट. त्यानं 3 पाळीमध्ये सैनिक 3 तुकड्यांमध्ये विभागले होते. हे आता शिफ्ट वाईज नोकरी जी आहे ना, MSCB मधलं 4-12, 12-8, 8-4, तुमच्या कंपन्या बिंपन्यामध्ये हे 3 शिफ्ट मध्ये त्यानं तो प्रयोग तेव्हा राबवला सिद्धीने. 3 तुकड्यामध्ये सैनिक विभागले आणि सैनिकांना काम दिलं. पहाटे 4 ते 12, दुपारी 12 ते 8 आणि 8 ते 4, 3 तुकड्या. 16 तास आराम करा, भरपूर जेवण करा, विश्रांती करा, 8 तास डोळ्यात तेल घालून जागता पहारा द्या. 4थी तुकडी त्याने कामाला लावली. पन्हाळगडाच्या पायथ्यापासून 25 फूट अंतरावर गुडघ्या एवढा खड्डा करायला सांगितलं. त्यातली माती बाहेर काढून टाकली आणि त्या गुडघ्या एवढ्या खड्ड्यामध्ये 25 फूट अंतरात माझ्या 2 हाताच्या कवळ्यात बसणार नाही अशी लाकडं, वाळलेली लाकडं तोडून आणून टाकायला लावली आणि त्या लाकडांवर तेल टाकून ती लाकडं पेटवून दिली. जाळून त्याचा कोळसा तयार केला आणि तो कोळसा विजला नाही पाहिजे याची खबरदारी घेतली. दिवसात 3 वेळा तेलाचा फवारा त्याच्यावरती मारल्या जाऊ लागला. म्हणजे न जाणो शिवाजी राजावरून निघालाच, खाली आलाच तर पहिला सामना 25 फूट आगी बरोबर झाला पाहिजे. नंतर पहिली तुकडी
आणि त्यातून बाहेर पडले तर मग उर्वरित राखीव तुकडी. कारण त्याच्या पुढं घडलेली घटना होती प्रतापगडाच्या पायथ्याचा अफजल खानाचा इतिहास त्याच्या डोळ्यापुढे होता. घणाघणाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी, वाघ नख्याने खान फाडला प्रताप दुर्गावरी. घनाघनाने मूर्ती भंगला तुळजा पंढरपुरी, वाघ नख्याने खान फाडला प्रताप दुर्गावरी. धन्यवाद. देव ज्याला द्यायचं त्याला बरोबर देतो. मला बोलणं दिलंय आणि त्यांना कंठ दिलाय, आम्हाला नरड दिलंय, त्यांना गळा दिलाय. विठाला पुढच्याला ठेच मागचा शहाणा. अफजल खानाचं काय झालं हे सिद्धीला माहित होतं, म्हणून सिद्धी शिवरायांच्या शब्दात येत नव्हता. तहासाठी प्रयोग चालले होते, शरण आलो म्हणून बैठक घेण्याचं चाललं होतं, चर्चा करू म्हणून चाललं होतं, पण तो म्हणत होता नाही. अफजल खानाचा मेंदू गुडघ्यात होता, माझा डोक्यात आहे. मी अफजल खानासारखं होऊ देणार नाही, चिवट होता तो. शेवटी राजांना यश आलं, वकिलाने बरोबरीनं पटवून दिलं. शिवाजी राजा घाबरला. एका संध्याकाळच्या वेळेला शिवरायांच्या तुकडीतला एक सैनिक हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा दिसणार, तशीच दाढी, तशाच मिशा, तसेच केस, तशीच देहबोली, तेवढीच उंची, महाराजांजवळ आला आणि सांगितला, राज पायाजवळ एक प्रार्थना आहे तुमच्या. राजे म्हटले, बोल ना शिवा, काय म्हणणं आहे? राज, उद्या आपल्याला जायचंय सिद्धीच्या भेटीला. राजे म्हणाले, हो, एक काम करा ना, मी तुमच्यासारखा हुबेहूब दिसतो, सिद्धीच्या भेटीला तुमचा पोशाख करून मला जाऊ द्या. नाव्याचं पोर होतं ते शिवा काशीद नावाचं. राजांच्या डोळ्यात टपकन पाणी आलं. हात हाती घेतला शिवाचा, सांगितलं, नाही शिवा, माझा पोशाख करून सिद्धीच्या भेटीला जाणं म्हणजे मरणाचं तिकीट खिशात ठेवल्यासारखं आहे. राजाची पायधूळ घेऊन मस्तकाला आलो. शिवा बोलला, राज, शिवा न्हावी म्हणून 100 वर्ष जगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून 1 तास जगायला मिळालं तरी भरपूर झालं. 1 तासानंतर मला मारलं तरी चालेल, सोंगातला का होईना, पण शिवाजी राजा होता येतं, यापेक्षा अजून काय पाहिजे? राजे म्हणाले, काही नको, आजवर कित्येक नररत्न मी गमावलेत, मला तुझ्यासारखे हिरे गमवायचे नाही. सगळ्यांनीच आग्रह धरला. राज, शिवा म्हणतो तेच खरं आहे, इकडे शिवाला सिद्धीच्या भेटीला पाठवावं आणि आपण पालखीत बसून गड उतरावा आणि विशाळगड जवळ करावं. राजे ऐकत नाही, सगळ्यांनी आग्रह धरला. शेवटी राजांचा नाईलाज झाला. भेटीचा दिवस, वरून निरोप गेला, राजे दुपारनंतर भेटायला येतील. राजाला चर्चेत त्याला दिवस मावळेपर्यंत गुंतवायचं होतं आणि अंधारामध्ये वाट करत विशाळगड जवळ करायचा होता. संध्याकाळी 5 वाजता भेटूयात असा निरोप गेला. सिद्धी म्हटला, काय सकाळी भेटायचं तर संध्याकाळी भेटू. शिवा समोर आलाय आणि महाराज स्वतः महाराजांचा ठेवणीतला पोशाख शिवाच्या हाती देत आहे. शिवा, ही विजार घाल, शिवा ही सलवार घाल, शिवा हा शेलागुंडा, म्यान केलेली तलवार शिवाच्या हाती दिली. शिवा ही तलवार. सगळं शिवा उघड्या डोळ्यानं पाहतोय. सगळा पोशाख करून शिवा उभा आहे. शिवरायांसारखं हुबेहूब शिवगंध कपाळावरती रेखाटली आणि आता डोक्यावर जिरेटोप ठेवायची वेळ आली. स्वतः शिवरायांनी जिरेटोप उचलला आणि शिवाला सांगितलं, शिवा हे स्वतः महाराज डोक्यावर जिरेटोप ठेवतात आणि खाली शिवाच्या डोळ्याला धारा लागल्या. जिरेटोप डोक्यावर ठेवल्यावर शिवानं हात जोडले. राज, अजून या देहाचं काय व्हायचं होतं?
साक्षात छत्रपती महाराजांच्या हातून डोक्यावर जिरेटोप आला. उद्या मेलो, दुसऱ्या क्षणाला मेलो तरी चालेल, आता जगण्याची इच्छा संपली, तुमच्यासाठी मरायला तयार. महाराज म्हणाले, शिवा सोंग करायचं तर वटलं पाहिजे, असा जाता येणार नाही तुला, जोडे सुद्धा माझे घालावे लागतील. जेव्हा जोडे हाती घेतले तेव्हा 3 वेळा जोड्याला कपाळ लावलं शिवानं. आणि शिवा म्हणतोय, राज ज्या जोड्यांवर दिवसात 4 वेळा मस्तक टेकावं, ते जोडे आज तुमच्या कृपेनं पायात घालायची संधी मिळाली, यापेक्षा जीवनात मिळवायचं तरी काय असतं. शिवा गेला. मला शिवा नाही सांगायचा, पुढचं सांगायचं. राजे पालखीत बसले. राजे पन्हाळगडावर घोड्यावरून आलेले होते. फारसे पोशाख आणि फारसे वस्त्र पन्हाळगडावर नव्हते. पायात घालायला आता जोडा शिल्लक नाही राहिला. एक होता तो शिवाला दिलाय. बिगर जोड्याचं महाराज पालखीत बसले. भोई पालखी घेऊन आले. तो मोजक्या लोकांची तुकडी, बाजी प्रभूचे 300 लोक फक्त सोबत आहे. आणि त्या तुकडीला घेऊन महाराज खाली उतरले. पाहतात तो 25 फुटाचा अग्नी. काय करायचं? मागं जावं तर किल्ला चढणं आता शक्य नाही, आणि पुढं जावं तर 25 फुटाची आग आहे. महाराजांनी विचार केला, जे व्हायचं ते हो, जायचं तर आहे. त्या खड्ड्यामध्ये पाय टेकण्यासाठी पाय समोर केला, तसं एका 22 वर्षाच्या तरुणानं खालून पाय धरला. राज माग. राजाने पाहिलं, कोण? त्यानं सांगितलं, या शिपायाला सिद्धनाथ म्हणतात. सिद्धनाथ? कोण रे सिद्धनाथ? राज, बाजी प्रभूंच्या तुकडीमध्ये माझे वडील स्वराज्य स्थापनेपासून काम, बाजी तुम्हाला मिळाला तेव्हापासून काम करतायत. त्यांचा एकुलता एक मुलगा आहे सिद्धनाथ. दलिताचं पोर होतं महाराज, ते हरिजनाचं पोर होतं. अरे पण जायचंय ना पलीकडं, मागं सारून कसं? तो म्हटला, राज जायचंय, पण शिवरायांच्या पायाने जायचं नाही, सिद्धनाथाच्या पायानं जायचंय. राजे म्हटले, मी समजलो. तो म्हणाला, राज खांद्यावर बसा माझ्या, मी आगीतून घेऊन जातो तुम्हाला. राजांनी हात धरला. वेडा आहेस का? गुडघ्या इतका तरी खड्डा असेल आणि ती आग तोंडापर्यंत येईल. राज येऊ दे. अरे जमणार नाही, मी भाजल्या जाणार आहे, तू नाही का भाजल्या जाणार? तो म्हटला, राज मला सगळं माहित आहे, मी आगीत उतरलो तर माझं शरीर भाजल्या जाणार आहे, पण एक वाक्य ऐका राज, माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील, तुमच्यासारखा लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. राज नाही म्हणू नका. राजे म्हणाले, ते नाही, तुझ्यासारख्या तरुणाचा जीव मी धोक्यात नाही घालणार. बोलेपर्यंत तो दोन्ही पायात घुसला. राजांना अलगद उचललं. राजा आता काही बोलू नका. राम लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन हनुमानजीनं उडी टाकावी तशी सिद्धनाथानं आगीत उडी टाकली. पाय गुडघ्या इतका खाली फसला, कारण खड्डा खोल होता. आगीचा लोळ वस्त्राला लागला. सगळं सर्वांग आगीनं भाजायला लागलं. चेहऱ्यापर्यंत आग आली. तसाच पाऊल टाकत 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 25 फुटाचा खड्डा पार करून पलीकडे गेला. तिकडं सैनिकांनी जीवाच्या आकांतानं त्या आगीत उड्या टाकल्या. पडले ते पडले, वाचले ते वाचले. 300 सैनिक खड्डा पार करून पुढे आले. आणि जोपर्यंत राजांना घेऊन सिद्धनाथ बाहेर आलाय तोपर्यंत अर्धा अंग त्याचं होरपळून गेलंय. राजांनी हाताला धरलं. सिद्धनाथ चल, पालखीत माझ्या बरोबर बस, विशाळगडावर जाऊन तुला दवापाणी करू. त्याने सांगितलं, नाही राज, भोईवरून पालखी घेऊन थकलेले आहेत, अजून बराच प्रवास करायचा आहे, दोघांचं ओझं भोयांना नाही झेपणार, तुम्ही पालखीत बसून पुढे व्हा, मी शत्रूंचा सामना करतो. राजे ऐकत नाहीत. त्यानं राजांचा हातातून हिसकाव झटका देऊन सोडवला. पाया पडतो, राज निघा, तुमचा जीव महत्वाचा आहे, तुमचा जीव लाख मोलाचा आहे. तोपर्यंत बाजी आले. राजांना धरलं, पालखीत बसवलं. राजे निघून गेले. मला सगळा इतिहास सांगायचा नाही. घोडखिंडीची पावनखिंड बाजीनं केली आपल्याला माहित आहे. राजे सुखरूप विशाळगडावर पोहोचले. सिद्धी झालेला अपमान गिळून माघारी निघून गेला. राजांनी गुप्तहेरामार्फत सिद्धनाथाची बातमी मिळवली. तेव्हा गुप्तहेरांनी सांगितलं, राज तुम्ही निघून आल्यानंतर सिद्धनाथाचा जावई सैनिक घेऊन समोर आला. सिद्धनाथ 2 हातात तलवार घेऊन झुंजला.
50 शत्रू सैनिकांना कंठस्नान घातलं, पण कुठून तरी वर्मी घाव लागला आणि सिद्धनाथ धारातीर्थी पडला. सिद्धनाथ स्वराज्याच्या कामी आला. काही दिवसांनी महाराजांनी वेळ काढला, पन्हाळगडाला गेले आणि ज्या जागेवर सिद्धनाथाचा देह पडला त्या जागेवर महाराजांनी कामगार लावून स्वतः उभा राहून सिद्धनाथाची समाधी बनवली आणि समाधीला स्वतःची राजमुद्रा आणि स्वाक्षरी असलेला दगड लावला. त्या दगडावर लिहिलेलं वाक्य मी वाचून आलो, त्या वाक्याला वंदन करून आलो. वाक्य असं होतं, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे सिद्धनाथ. इतिहासाच्या पानावर राष्ट्र निर्माणासाठी स्वतःच्या देहाची आहुती देणारे कित्येक सैनिक आपल्याला सापडतील. जीवन ते भलं होतं जे समाजासाठी आणि राष्ट्रासाठी अर्पण केलेलं असतं. विठाला तिसरा, तुमचा देह देवासाठी वापरला गेला पाहिजे. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देवाचे कारणिक. माझी तक्रार आहे महाराज आपल्या सगळ्यांबद्दल. महिला मंडळी, प्रत्येक सणाला तुम्ही घरी पुरणपोळी करता, बरोबर? करता. पुरणपोळी केल्यानंतर गावातल्या सगळ्या देवांना एक एक पुरणपोळी पाठवता, बरोबर? माझी इथं तक्रार आहे. का नाही पाठवत? तुमची अख्खी पोळी खाल्ली तर देवाचं पोट दुखणार आहे. त्या छोट्या पोळ्याला इकडे काय म्हणतात? नैवेद्य. शाबास. निवद. निवद मराठवाड्यातला निवद. बर, जाऊ दे. तो छोटा नैवेद्य करता. प्रत्येक नैवेद्यावर एक भजा ठेवता, बरोबर आहे? इथंही वनवास. एकच भजा टोकरून टोकरून 13 निवदांना पुरतो आणि उरलेला अर्धा भजा घेऊन पाप्या गल्लीत फिरतो. बर, पुरुष मंडळी, असा तयार झालेला नैवेद्य, त्या नैवेद्याचं ताट घेऊन शहाणी माणसं देवळात जातात ना, तिथेही घोटाळा. हाफ चड्डी हाफ तिकीट. आई म्हणते, बाळ्या जा देवाला नैवेद्य दाखवून. देव म्हणतो, बाळ्या तू दाखव, मी बघतो, कुत्र घेऊन जाते. कधी विचार केला? एकच आई झाली महाराज, एकच, जी पोराला म्हणाली, नाम्या जा देवाला जेवू घालून ये. आणि ती पोरगी तसा हट्टी महाराज. एका हातात नैवेद्याचं ताट, दुसऱ्या हातात दगड. देवाला हाणायला नाही. देवानं नाही जेवला तर डोकं फोडून घ्यायला. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा पांडुरंग. अच्युता वामना दशरथ नंदना जेवी तुगा कृष्णा पांडुरंग. ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला. नैवेद्य जेवीला नाम्यासवे जेवी नोहे संकोचित. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नामदेवा हाती दूध प्याला. ऐका पुरुष मंडळी, वय वर्ष 6 होतं नामदेवाचं, तेव्हा देव त्यांच्या हातून जेवला. आपला 6वर दुसरा 6 लागला तरी हा विचार येईना डोक्यामध्ये. आपला विश्वासच नाही देव जेवतो या गोष्टीवर. नारळ फोडताना देवाला, नारळ फोडल्यावर सारं नारळ देवाला ठेवून रिकाम्या हाताने घरी जाता, बरोबर?
डोके फिरले का म्हणा आमचे? एवढा तुकडा देवाला, बाकीचं घरी. आणि नासकं निघालं तर पावलं. तुमची नासकी नारळ खायला त्यांनी काय गांजा ओढलाय काय? नासकी नारळ देवाला, न चालणारा पैसा देवाच्या पेटीत. बापू मध्यंतरी नोटाबंदी झाली ना, त्यावेळेला लोकांनी पिवळ्या नोटा आणि लाल नोटा जेवढ्या बंद झाल्या होत्या तेवढ्या आमच्या पाकिटात भरल्या. किती फसवताय कोणाकोणाला. कुठंतरी विचार करतो का? एक गोड वाक्य सांगतो महिला मंडळी, तुम्ही फक्त तयारी करा शबरी होण्याची. तो तुमचे आंबेच बोर खाय, तो तुमचे बोर खायला आला म्हणून समजा. तुमच्या भावना पाहिजे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. देवा बाबा साहब मेला, देवा बाबा साहब मेला. वैकुंठ सोडो तुम्ही शबरी व्हा, तो बोर खायला येणार आहे. तुम्ही सुदामा व्हा, तो पोहे खायला येणार आहे. तुम्ही अर्जुन बनण्याचा प्रयत्न करा, तो तुमचा ड्रायव्हर होणार आहे. तुम्ही धर्मराज होऊन पंक्ती घाला, तो तुमच्या पत्रावळी उचलायला येणार आहे. तुम्ही ज्ञानोपराय होण्याची तयारी करा, तो तुम्हाला समाधीत बसवायला हाताला धरून नेणार आहे. तुम्ही तुकोबाराय बनून जगण्याचा प्रयत्न करा, तो तुम्हाला हाताला धरून वैकुंठाला नेणार आहे. मी मराठवाड्यातून येतो, राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या परिसरातून येतो. त्यांच्याबद्दल एक वाक्य सांगून जाईल. तुम्ही सुद्धा पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचायची ठरवा, तुम्हालाही ते शक्य होणार आहे. फक्त तुम्ही भगवान बाबा होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही कमी पडतो. कोण म्हणतं तो खात नाही, आम्ही खाऊ घालत नाही. एक आलंच ओघानं तर घेतो, तुम्ही आहेत म्हणून घेतो. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणं जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणं जानकी वल्लभम. कौन कहता है भगवान खाते नहीं, फिर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहता है भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे अच्युता केशव कृष्ण दामोदर नारायण जानकी वल्लभ. अच्युता केशव कृष्ण दामोदर रामनारायण जानकी वल्लभ. धन्यवाद. तुमचा उत्साह फार वाखाणण्यासारखा आहे. बघू जरा पुरुष मंडळी मला कमी पडायला लागली. बघू आता चेक करूया थोडं. एक गोड संकीर्तन मी म्हणतो. ओंकार महाराज आम्ही आई साहेब आमच्या मागं म्हणतील, पुरुषांनी त्यांच्या मागं म्हणायचं. म्हणणार आहे का? आपण कमी पडतो, तो कमी पडत नाही. तुम्ही 2 पावलं टाका, तो 10 पावलं टाकायला तयार. ये यथामाम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम्. महिला मंडळ प्रसन्न केलं बाबा तुम्ही. बापू अजून 2 मिनिटं घेतोच. महिला विठाला बघू थोडासा तिथं नेण्याचा प्रयत्न करतो. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग.
नाचता देवाचा सगळ्यांनी दोन्ही हात वर करा, टाळी वाजवा आणि आमच्या मागे म्हणा, हा आनंद हे ज्ञान नाही कोठे, याची देही घडे देवाचे भजन विठाल. आता ऐका, या देहानं देशाची सेवा करता येते, या देहानं समाजाची सेवा करता येते आणि या देहानं देवाची सेवा करता येते. म्हणून 33 कोटी देवांचा सुद्धा विचार आहे. इहलोकीचा देह, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती. त्याचं कारण आहे, आपल्याला हा मिळालाय पण याचं महत्व कळालं नाही. त्यांना महत्व कळालंय पण मिळालं नाही. काही लोकांना मिळालाही नाही, कळालाही नाही. काही लोकांना कळालाय पण मिळाला नाही, काही लोकांना मिळालाय पण कळाला नाही. आपल्याला मिळाला, महत्व कळालं नाही. देवादिकांना महत्व कळालं, मिळाला नाही. आणि जनावरादिकांना मिळालाही नाही, कळलाही नाही. मोजक्याच लोकांना मिळालाही आणि कळालाही. ज्यांना मिळालाही कळालाही ते ज्ञानोबा आहे, ते तुकोबा आहे आणि जोग महाराज ते राष्ट्रसंत भगवान बाबा. यामधल्या सगळ्यांना तो मिळाला आणि त्यांना तो कळाला. ज्यांना कळाला त्यांनी देहाचं सोनं केलं. आमच्या संतांना मिळालाही कळालाही. माता भगिनींना हात जोडून विनंती आहे, माझी नाही कबीरजीची विनंती आहे. जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी बांझ भले क्या खोवेगा नूर. कबीरजी तुम्हाला विनंती करतात, दाता भक्त आणि शूर अशा मुलाला जन्म द्या. मी 2-4 वाक्य त्यासाठी आवर्जून सांगून जाईल. आई, आई तुला जर जन्मच द्यायचा असेल,
आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रपुरुषांना आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर मला वज्र निर्धाराचे 1000 तरुण द्या, मी तुम्हाला देशाचं चित्र पलटवून दाखवतो, अशी भीमगर्जना करणाऱ्या स्वामी विवेकानंदासारख्या तत्ववेत्यांना दे। आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, अशी गर्जना करणाऱ्या सुभाषचंद्र बोस सारख्या नरवीरांना दे। आई तुला जर जन्मच द्यायचा असेल म्हणून धारोष्ण रक्ताची धार रायरेश्वराच्या पिंडीवरती अर्पण करून स्वराज्याचं तोरण तोरणागडावरती बांधणाऱ्या 500 मावळ्यांना सोबत घेऊन प्रवास सुरू करून एक दिवस 32 मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत प्रवास घेऊन जाणाऱ्या छत्रपती शिवरायांसारख्या राष्ट्र निर्मात्या पुरुषांना दे। आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर केवळ वयाच्या 13व्या वर्षी बुधभूषणम सारखा संस्कृत मधला महान ग्रंथ निर्माण करणाऱ्या, वयाच्या 22व्या वर्षी महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती म्हणून विराजमान होणाऱ्या आणि वयाच्या 32व्या वर्षी स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या 109 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 115 पेक्षा जास्त लढाया लढून एकही पराभव न पत्करणाऱ्या छत्रपती शंभूराजांसारख्या शूरवीरांना दे। आई तुला जर जन्मच द्यायचा असेल मेरी झासी नाही दूंगी, अशी सिंहगर्जना करणाऱ्या पोराला पाठीवर बांधून इंग्रजांशी लढा देणाऱ्या झाशीच्या राणीसारख्या रणरागिनी कन्येला दे। तुला जर जन्मच द्यायचा असेल तर जगाच्या बापाला विटेवरून खाली उतरून स्वतःच्या गौऱ्या वेचायला लावणाऱ्या आणि जात्यावर दळायला बसवणाऱ्या जनाबाई सारख्या स्त्री संतांना दे। आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाच्या कानाला धरून ज्ञान देण्याचं सामर्थ्य अंगी बाळगणाऱ्या मुक्ताई सारख्या स्त्री संतांना दे। आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर जन्मदाता बाप विषाचा प्याला हाती देतोय भजन करू नको म्हणून, विषाचा प्याला पिऊन सुद्धा कृष्णाचं भजन करायचं न सोडणाऱ्या मीराबाई सारख्या प्रेम मूर्ती स्त्री संतांना दे। तुला जर जन्मच द्यायचा असेल अहिल्याबाई होळकरांसारख्या राष्ट्र निर्मात्यांना दे। सावित्रीबाई फुले ज्यांनी पहिली मुलींची शाळा काढली अशा राष्ट्र निर्मात्या स्त्रीला दे। तुला जर जन्मच द्यायचा असेल केवळ वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखं तत्वज्ञान निर्माण करून पसायदानाच्या रूपानं विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या ज्ञानोबरायासारख्या तत्ववेत्या संतांना दे। तुला जर जन्मच द्यायचा असेल केवळ वयाच्या 6व्या वर्षी दुधाचा प्याला भगवंताच्या ओठाला लावून भाकरीचे 2 घास त्याच्या मुखामध्ये भरवणाऱ्या नामदेवरायासारख्या प्रेमी संतांना दे। आई तुला जर जन्मच द्यायचा असेल इहलोकातील कायद्यासह परलोकातील कायद्याची मर्यादा मोडीत काढून नाशिवंत देह वैकुंठाला घेऊन जाणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायासारख्या विरक्त महापुरुषांना दे। आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर विश्वचालक परमात्म्याला स्वतःचं पोट फाडून आतमध्ये लपण्यासाठी जागा देणाऱ्या सावताबाबासारख्या प्रेम मूर्ती संतांना दे। आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर जगात कोणी पराक्रम केला नाही एवढा पराक्रम करण्याचं धाडस अंगी असलेले, फक्त थोडासा चारित्र्यावर आक्षेप घेतला म्हणून त्या आक्षेपासाठी स्वतःचं लिंग स्वतःच्या हातानं दगडानं ठेचून काढणाऱ्या राष्ट्रसंत भगवान बाबासारख्या विरक्त महापुरुषांना दे। देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असलेल्या महिला हार घेऊन गळ्यात घालायला आलेल्या असताना विनम्रपणे स्त्रीकडून मला हार स्वीकारता येणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या विरक्त शिरोमणी वामन भाऊ सारख्या महापुरुषांना दे। तुला जर जन्मच द्यायचा असेल अर्जुनासारख्या शूरासारख्या हनुमानजी सारख्या वीरांना दे, कर्णासारख्या बळीराजासारख्या दान वीरांना दे, अथवा ज्ञानोबा तुकोबा सारख्या भगवत भक्तांना दे। आणि असं जर होणार नसेल तर तू वांज राहिलीस तरी चालेल। मी बोलत नाही, आमचे संत बोलतात। पुत्र व्हावाईसा गुणा त्याचा दिला ती देना, त्याचा दिला ती देना, त्याचा दिला ती देना। पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी, या देवानं एवढं सगळं करता येतं म्हणून देव इच्छिता ती पाहे इह लोकीचा हा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा
मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. एकदा परत हात वर करा. मधलं भजन वेळ झाली 5 मिनिटात तुम्हाला सुटतो. विठोबा